तर सखोल चौकशी व्हायला हवी। इतक्या लवकर न्यायालयीन कोठडी कशी? वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीवरून अंजली दमानिया यांनी हा सवाल उपस्थित केला। न्यायालयीन कोठडी मिळालेल्या सर्व आरोपींना आर्थर रोड कारागृहात ठेवा। अंजली दमानिया यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेत ही मागणी केली आहे। वाल्मिक कराड यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली। खरं तर ही इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो, कारण कालच काही व्हिडिओज आले होते आणि त्यानंतर खरंच सखोल चौकशी करणं गरजेचं होतं, पण त्यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली। हा त्यांची एक पळवाट आहे की काय अशी शंका येते। विष्णू चाटे मागतात लातूर जेल आणि त्यांना चॉईस ऑफ जेल दिलं जातं, तर हे होऊ नये त्यांना आणि चौकशी पुढचं हिअरिंग ॲज वेल एज ट्रायल हे मुंबईकडे ट्रान्सफर करण्यात यावं। आणि ही जेवढी मंडळी आहे ज्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोडमध्ये ठेवा, म्हणजे त्यांचं जे पोलीस कनायवन्स आहे, जे संगनमत आहे पोलिसांबरोबरचं, ते मोडून काढायला हवं। ते जोपर्यंत आपण मोडून काढत नाही नीट चौकशी होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीपणाने सांगते। मी आता सीजेंना एक पूर्णच्या पूर्ण पत्र लिहिलंय। सीजेंकडे ही मागणी करणार आहे की अँटी करप्शन ब्युरो कडनं धनंजय मुंडे यांच्या सगळ्या कंपनींची चौकशी करण्यात यावी। जगमित्र शुगर मिल्स नावाच्या कंपनीसाठी 62 कोटीचं लोन यांना काय ग्राउंड्सवर देण्यात आलं या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या व्यंकटेश्वरा, टर्टल लॉजिस्टिक, जगमित्र शुगर्स या सगळ्या कंपनींची सखोल चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने यांच्याकडे अँटी करप्शन ब्युरोला द्यावे आणि ही चौकशी ईडीने ॲज वेल एज CIDने देखील करावी अशी मी मागणी केलेली आहे।